सर्वांना नमस्कार. मी आणि आमची चिल्लर पार्टी मित्र परिवार. नाव सांग. भाग्यवंत पांडुरंग सोडकर. तुझं नाव सांग रे. सगळं नाव सांग. सगळं. आनंद गजानन वानखेडे हा माझा पुतण्या, हा भाऊ. आणि तुझं नाव सांग. पवन संतोष नरवडे. पवन संतोष नरवडे. आणि हे आपला अनिकेत मसुनाथ वानखेडे. आणि हा परत कोण आहे. आणि हा तुझं नाव सांग. भाग्यवंत सोडकर. कॅमेरामॅन आपला जे की आपले व्हिडिओ बनवत होता पहिल्याने. आम्ही सर्व आता निघलोय अजिंठा लेणीला फिरायला साठी, अजिंठा लेणी पाहण्यासाठी. आता तुम्हाला पुढचं काही लोकेशन दाखवतो बघा. पुढचं पण भयानकच कार्यक्रम आहे. रोड सध्या खराब आहे. काय लावायचं रे गाणे. आता कॅमेरा चालू सध्या. थांब. कॅमेरा चालू आहे. आणि हे पोरं कसं आहे बघा. आता यायला लागलं. आता बाथरूमला जायचं यायला. हे असे येडे झाले करते आमच्या गावातले पोरं. आणि गावातले पोरं म्हणजे विशेष राहत नाही, कारण की ना हे शेण काय माठ राहतात त्यात लहान हो तुम्ही. जसं की पाहू शकतो तुम्ही. मी पण पाहू शकतो. आता सगळे आम्ही ना अजिंठा चाललोय. आत्याला तयार घेऊन आलो तुम्ही. आत्याला तयार घेऊन आलो तुम्ही. ते पोराचे लहान लहान पण लय चाळी करतात भयानक. लाईव्ह जा तुम्ही. आता लाईव्ह जा. लहान पोरा चालत नाही. चालते हो देव. सौरव जोशीने तो कुणाली त्याचा भाऊ देव. ते तर सेटिंग केलेलं. तर आता तुम्ही पाहू शकता मी ड्रायव्हर आहे. आपलं आपलीच पूर्णाने सोडून घेऊन चाललो अजिंठाला. 13 दिवस झाले तुम्हाला ना. तो कोडा काढण्यासाठी पण मला एक आणि फिरण्यासाठी पण काम पण आहे माझं. त्यासाठी चाललोय. आता उद्या मम्मीला तयार घेऊन जातो. आतूबाई म्हणे माझे की 6 महिन्या कुठं जाऊ नको म्हणून.
मम्मीला मला चालते जवळपास चालते नाही तर माहीत नाही मला जाणं आहे ना कारण काम करायशिवाय फायदा नाही कारण आता तुमचा हप्ताच म्हणत नाही अजून एका माणसाचं पासून काय होत नाही का? आता आपण भरत होतो सी एन जी पंपावर थांबलो होतो CNG पंप भेटला आपल्याला अजिंठ्याच्या जवळपास अजिंठ्याच्या घाटाच्या वरतीच तिथे 2 CNG पंप आहेत दोन्ही CNG पंपावर CNG भेटतो पहिल्या CNGवर पंपावर नाही भेटला मला तर समोरच्या पंपावर भेटला फुल प्रेशर होतं आणि हे बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला बघा इथं मस्त CNG भेटला आपल्याला 8.5 किलो इकडं 95 रुपये किलो झाली सध्या CNG पुण्यामध्ये खूप कमी आहे 90 आहे बघू शकता तुम्ही मला ट्रॅफिकमध्ये लागले नाही म्हणजे लाईन लावत करत पडले नाही काही नाही आल्यावर बरोबर CNG भेटला मला CNG हा कोणी सहज भरत नाही आणि निघलो बघा मी गाडी नमस्कार आता आम्ही ना अजिंठा घाटामध्ये हो, सध्या आणि हो अजिंठा लेणीचा घाट हे डोंगर पाहू शकतो तुम्ही हे सिंगल रोड आहे परत घाटात चढताना आणि जाताना पण खूप गर्दी असते आता मला पुढे ना सध्या मोकळा भेटला म्हणून मी चाललोय 50-40 मिनिट चालले जवळपास तुम्ही ट्रॅफिक बघू शकता कसे ओव्हरटेक करता बघा ते ओव्हरटेक करता बघा आणि असे कसे पण गाड्या घालतात ती हे मी माझ्या लाईने जातो बरोबर आणि विषय नाही सगळं मित्रपरिवार माझा आम्ही सध्या 12 वाजता निघलो होतो एका ठिकाणी थांबलो आम्ही मित्रपरिवार सगळ्या ठिकाणी तर तुम्ही अजिंठ्याचा घाट बघा शकता नाही डोंगर दादा डोंगर दाखवा खालतो जाईल ना आणि हे लड़की शक्ल नहीं औकात देखिए भैया ने बहुत अच्छा लिखा है लड़की शक्ल नहीं देखती औकात देखती है सुपर योगा आमच्या आधी आमचं आलं तर तुमच्याकडे आधी पोरगी पण आपला व्हिडिओ म्हणजे आम्ही जाऊ येत होतो ना तर सगळं संपलं चलो जंक्शन आणि सगळं हे ना सगळं हे घाट बघा ते दाखव घाट घ्या बरं आता बोल आपण अजिंठा लेणीच्यातून चाललोय सह्याद्री डोंगर जे आहेत या सह्याद्री डोंगरातून चाललोय आपण आणि खाली या साईडला घाट आहे पूर्ण आता घाट सगळं गोल आहे असा पूर्ण गोल गोल फिरणं पडतोय आणि चढ जेव किंवा आपल्याला त्रास होणार प्लस आपलं विषय नाही आणि घाटामध्ये चालताना कधी गाडी गिअरमध्येच चालवा फर्स्ट सेकंड थर्डवर चालवा जेणेकरून गाडी पिकअप एवढी लोड येणार नाही तर गाडी सुसार पडते गाडी पडते का गाडी हीच नाही
प्रत्येक गाडी सुधार पडते. आणि घाटामध्ये खरं ड्रायव्हर तोच जो बंपर लावून गाडी चालू शकतो. नाहीतर हवेनं कोणी गाडी पळवत आहे, पण घाटामध्ये बंपर लावून गाडी जो चालवतो तो खरा ड्रायव्हर. आता मी सध्या उतरतोय खाली आणि हे मित्र बरोबर आपले हे पण ड्रायव्हर सगळे, पण हवेचे ड्रायव्हर सगळे सध्या. तुम्ही हे बघा, हाय हे बघा पुढं गाडी थांबवली, पुढून आतमध्ये घुसरला हा. हे बघा पुढून घुसला आतमध्ये हा. गाडी फेल झाली जवळपास. हा माझाच घुसलाय, हा माझाच घुसला बघा. काय वाळू भरून चालला जवळपास हा. ही गाडी बघा तुम्ही. आणि हे सगळे घाटात थांबले जवळपास. मागून पण गाड्या आहेत, बघा मागं गाड्या नाही आहे. तुम्ही बघू शकता सर्व घाट आहे ना, हा घाट पूर्ण हे झालेलं आहे. क्या हो गया, फेल हो गया क्या? अरे पैसा पूर्ण. आणि घाट आहे ना पूर्ण, हा घाट अजिंठाचा घाट आहे. 7 किलोमीटरचा जवळपास घाट हा. आणि खतरनाक डायरेक्ट. मी तर आता रेस देतच नाही आहे गाडीला, रेस काम नाही, कारण गाडी ना तिच्या स्वतःच्याच स्पीडने पळते. ही गाडी जवळपास 40च्या स्पीडने गाडी बघू शकता तुम्ही. हे बघा पण ब्रेक मारत चाललोय मी पण. क्या बोलते पब्लिक, बोला जय भीम. जय भीम. कडक. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. जय भीम. हे सगळे परिवार म्हणजे एवढा जोश आहे ना, खतरनाक जोश आहे डायरेक्ट. आणि स्पेशली बुद्धलेणी पाहायला आलेत. आता पुढचं टूर आहे आमचा लोणार सरोवर जाणार आहे. ते पण व्हिडिओ दाखवू तुम्हाला. हे सगळे जे आहेत ना ते बाहेर चालले गाडी एकदम माहीत नाही. बघू शकतो गाड़ी शक्ल नहीं औकात दिखती है bro. आता आम्ही चार्जिंग म्हणजे पार्किंग चार्ज घेतली. प्रत्येक माणसाला 15 रुपये चार्ज. तो वेगळा तो काय आम्ही दिला नाही, कारण की ओळख दाखवली. ओळखीचं काम होतं म्हणा 100. पण पार्किंगच चार्ज घेतले आहे ना, प्रत्येक माणूस घेतले नाही. गाडीचं तिकीट पण काढ नव्हतं. नाही वर गाडी विषय नाही. आता आपण पार्किंग कुठे करणार. हा पार्किंग इथं करणार बघा. पार्किंग बघू शकता, हे पार्किंग इथे आहे. इथं पार्किंग आहे सगळे. पार्किंग पण अशी आहे खतरनाक. आता बसचं तिकीट आणि तिथं ते आलं बाबा म्हणून अजिंठा लेणीमध्ये फिरायला सगळे जण म्हणजे लांब लांबून येतात. तुम्ही गाडी पार्किंग लागणार ना, गाड्या पार्किंगला जागा आहे. माझी पुढाणी तिकडे साईडला लावलेली आहे बघा. ती माझी पुढाणी लावलेली आहे. आणि सगळे आम्ही अजिंठा फिरायला लावले. अजिंठा लेणी बघायला इथे की सगळं अजिंठा लेणी गौतम बुद्धाचे सगळं स्टॅच्यू वगैरे. आणि ही बुद्ध लेणी आहे, बुद्ध लेणी पण आहे. आणि इथं मंदिरचे राहत पण होते. अशोक सम्राट यांनी निर्माण केलेली बुद्ध लेणी आहे. म्हणजे बुद्ध लेण्या खूप आहेत, पण इथं सगळ्या महाराष्ट्रातून परदेशातून पर्यटक स्थळ पण झालेले, पर्यटक स्थळ झालेले सगळेजण सगळीकडून येतात. तुम्हाला अजून बुद्ध लेणी दाखवतो आपण. आता सध्या खाली आहे. इथनं बसनी प्रवास करून पुढे जाणं पडते. बसचं तिकीट 30 रुपये, कमी जास्त होऊ शकते. इथं पार्किंगचे पण पैसे वेगळे आहेत. गाडी पार्किंग 15 रुपये, 50 रुपये. आणि पर माणूस व्यक्ती ते 15, 50 आणि 15 असे 95, 125, 100 असे होऊ शकतात. तुम्ही नक्की या व्हिजिट मारा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला व्हिडिओ बुद्ध लेणी दाखवतो, अजिंठा लेणी म्हणून. आतमध्ये गौतम बुद्ध स्तूप पण आहे. गार्डन खूप मोठं फिरासारखे. फिरले नाही तर काही विषय नाही, पण तुम्ही या इथं बुद्ध लेणी बघा. आणि हे बघा ह्या साईडला जाणं पडते. अरे इकडं चालत नाही का बुद्ध लेणी पाहून येऊन. मग नंतर इकडे पाहू, खेळू इकडे. चला आणि आता झालं आम्ही बुद्ध लेणी या साईडला.
सगळं डोंगर इकडं हा. इथे फक्त खाली आहे, वरती जायचं आहे अजून आपल्याला. चढत चढून मला माहीत नाही की माझं कोण चढ होईल की नाही. आणि पायऱ्याला भरपूर आहेत. फर्स्ट नाही, सेकंड टाईम माझा. आणि शटल बस म्हणजे शटल बस सेवा म्हणजे एक इथं 30 रुपये तिकीट आहे. मी ज्यावेळेस दूर आता वाढला असं सांगतात नाही डिझेल वाढल्यामुळं, पण सुविधा खूप सुंदर आहे. आता माझ्याकडे गाडी आहे माझ्याकडे, पण गाडी आतमध्ये जाऊ देत नाही. आणि इथं ना बुद्ध लेणीला सगळीकडून लोक येतात, सगळीकडून. इथं माकड पण आहे ना, माझ्यासमोर एक माकड दिसलं मला तिकीटामध्ये दिसलं नसेल मला, दाखवतो मला माकडं पण आहेत. लेणीसाठी शटल बस स्टॉप इकडे समोर हे बघा, गाडी थांबली आहे. सगळीकडून आवाज येत असं तुम्हाला वानरांचा, ते बरं झाडावर आहे. हे आहे पळस म्हणतात ना, कुठे जा पळसाला 3च पानं, ते हाच पळस. हा आता त्याला उन्हाळ्यामध्ये फुलं येतात, सगळ्या झाडं सुकतात आणि याला मोहर फुटतो. तिकडं पुढं माकड आहेत. हा फुल काही दिवसावर मी इथं फोटो काढला माझा एक. सोमवारी बंद, हे बघून घ्या, सोमवारी बंद असते. सगळं मित्रपरिवार सगळे आलेले आहे. आणि आता उन्हाळा सुरू झाला, उन्हाळ्याला नदीला पाणीच नाही. ह्या पण नाही, आणि समोरच्या दुसरीकडे आहेत ती पण नाही. आता आपण हे बघा युरोपियन भेटतो, सगळं भेटतंय. हे बस सेवा आहेत, पूर्ण AC सेवा आहे. शिवशाही डायरेक्ट शेवटची बस 4:30 वाजता आहे. ती कुंभने लास्ट बस ती कुंभने बघू आता. चला ते नाही आहेत का, ते नाही येते, ते 2 मिनिटं थांबले. चला थांबून घेतो. चाललं मागं जाऊया. इकडे सगळं AC येतो. सगळं मागं चाललं जाणार. थांबा तो पाहिजे अरे बाईक ना. आता आपण चाललं सर्व चाललेत, आयोजनालयाने चाललेत, अदर कंट्रीचे पण खूप मस्त आहे. हाय कर भाई, मित्र बरोबर आपलं पुढचं आहे, पुढे थांबलेलं आहे. आता आपलं काही इंग्लिश येत नाही, सगळ्यांना बोलू शकत नाही, पण मस्त वाटतंय. AC बस आहे म्हणून विशेष नाही. पुन्हा पुढचा विचार दाखव, पुढचा व्ह्यू दाखवतो. पुढचा सगळा सीन आहे, पुढचा नाही दिसत आपल्याला, मागं थांबलेलं आहे. अजून आपण बस स्टॉपलाच आहे. हे बघा बस स्टॉप, इथून स्टार्ट होतो बस स्टॉप. इथून सगळे अजिंठा लेण्याचं इथून म्हणजे खालून सेवा आहे. 25 रुपये तिकीट आहे, येऊन जाऊन 50. थोडा रस्ता आहे खराब आहे, थोडा रस्ता खराब आहे. सम्राट ऐकर सुकून कर ना. चला बाय. तुम्हाला दाखवतो पुढची.
बोलतात दादा आपले दादा मग बोलतात सर मस्त बोलतात दादाचं पण मस्त बोलतात दादा विचारतात की बा भारतातले लोक कसे आहे भारत कसं आहे तर सर म्हणतात खूप सुंदर आहे एकदम मस्त आहे आणि सरांची 4थी वेळ आहे 4th वेळेस भारतात आले फर्स्ट टाइम बुद्धलेणीमध्ये आलेत पण मस्त वाटतं त्यांना एकदम मस्त जवळपास असं बुद्धलेणी दाखवले पाहिजेत बुद्धलेणी खूप मस्त आहे आणि बुद्धांचे विचार सर्वांनी मानलेच पाहिजे असं मी तर म्हणतोच की खूप सुंदर बुद्धांचे विचार खूप सुंदर आहे मस्त आहे wordt voor mij zo moeilijk in het fotograferen. Het maakt niet uit, we doen een stukje en we gaan dan terug en dan gezellig wat drinken. Nee. Alles is beter dan op de kamer. Ja. Dat kan niet. Half 5 denk ik. Om 6 uur sluit het park. मी उतरतोय आता सगळे उतरतोय डायरेक्ट सगळे पोहोचलोय आपण सध्या बुद्धलेणीच्या खाली सगळं आता उठून चालत जाऊ आपण पायऱ्याने तर उतरले मी ते बरोबर गर्दी खतरनाक आहे डायरेक्ट विषय नाही पोहोच आणि आता इथून पण तिकडे जावं लागते पोराने पैसे कमी आणले ते आपण आपलं टेन्शन राहत नाही पोरांना तिला सगळं माहीतच आहे विषयच नाही आपण खर्च मानत होता माग करू जोपर्यंत कुठं आरती कोण जाऊन या पहिलं तर आपण सगळं जाऊ आता बघा मित्र बरोबर निघाले आपली बस सेवा त्यांना फोटो तर पडले एक सगळ्या ज्या लिहिले आहेत त्या 28 रुपये बघू शकतो हे मॅप आहे दिसणार मी तुम्ही आता आम्ही कोण जाणार असे जे फर्स्ट कोण जाणार असे हे असं येणार बघू शकतो मी लिहिलेलं आहे अप्पर व्ह्यू पॉईंट ही वरती आहे बघा पिंपळदरीचं आहे हे टॉयलेट बिले सगळे बस पिकअप ड्रॉप पॉईंट इथंच आहे क्लॉक रूम तिकीट बुकिंग काउंटर सगळं आहे चालू आहे बुद्धलेणी बघा आता वरती आलं ही इकडं बुद्धलेणी बघू शकता आणि हे गार्डन आहे सगळं गार्डन म्हणजे खाली अजून आपण खालीची वरती गेलोच नाही जाऊ आता वरती आणि त्याला फोटो काढण्यात आतमध्ये तिकीटचा विषय ना तो चालत नाही आणि थकून आल्यानंतर लोक ह्या वडाच्या खाली थांबतात वडे झाले इथे आता आपण इथून निघू 2 ठिकाणी या जायचे खुर्ची टोली 2000 रुपये आणि प्रति फ्री साहेब शुल्क 500 रुपये प्रति फ्री म्हणजे म्हणजे उचलून यायचं पण आहेत सुविधा बघू शकता तुम्ही ही हे बघा ही वरती लेणी आहे चालत खतरनाक लेणी आहे बुद्धलेणी विशेष नाही म्हणजे प्राचीन काळातली बुद्धलेणी आहे खूप चढ भयानक डायरेक्ट हे बघा इथून टर्न मारायचा आता दमा लागला जवळपास मला तर कारण की मला चालत सवय नाही बघू शकतो ना आपण असं 2 पाच जाऊ शकतो आपण एक जाऊ शकतो मी माझी चप्पल हरपली होती कोणाची चप्पल हरपली होती कोणाच काय हरपलं फोटो आता चाललो आता आम्ही आतमध्ये हे आतमध्ये चाललो हे साईडला सगळे डोंगर आहे आणि हे सह्याद्री डोंगर सगळे टाइम जास्त टाइम आहे आमचा जास्त 5:30 ना अजून पाऊण तास आहे ना दादा हां म्हणजे 5:30 वाजता बंद होती सकाळी किती वाजता उघडते दादा सकाळी 9 लवकर ती आणि संध्याकाळी 5:30 बंद होती
आलं आहे बुद्ध लेणीमध्ये. आता ही कशी कशी लेणी झाल्यास पाहून त्या व्हिडिओनी काढा फोनवर बोलत असताना ही बुद्ध लेणी नंबर आहे 5-6 जवळपास बुद्ध लेणी पाहू शकता तुम्ही. सगळे लोक आले आता कमी आहे, पावसाळ्यामध्ये खूप असतात बघा. हे तिथपर्यंत लेणी डायरेक्ट ही लास्ट लेणी इकडची. हे वरून पण बघू शकतात. ही लेणी आहे बघा, बघू शकता तुम्ही. हे वरती गौतम बुद्ध आतमध्ये दिसणार नाही. मावशी वाढले 6:15 झालेत. हां हे बघा तुम्ही आतमध्ये व्हिडिओ शूटिंग चालू राहते का, काढू शकतो आतमध्ये. सगळं इथं हे बघा सगळं डोंगर आहे. आणि साफसफाई पण आता सध्या कोणाकडे नाही आहे मावशी. आता झाडतं कोणी का? हे काही लोकांना म्हणजे छेडछाड केली आहे, पण तशी बुद्ध लेणी खूप मस्त आहे बघा. एक ह्या साईडला पण बुद्ध आहेत, एकूण बुद्ध आहेत. पण एक म्हणायचं काम माझं की हे जे केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता किती कोरलेलं आहे बघा. हे बघा हे असे ध्यान साधण्यासाठी केलेले आहेत, बसतात ना ते. कोरलेले पण खूप सुंदर आहे असे. हे बघा बघू शकता मस्त कोरलेले एकदम शांत. आणि कोण पण आहे एकदम शांत आणि थंडगार वाटते. तुम्ही किती उन्हाळ्यात द्या तुम्हाला इथं. ही लेणी ना पूर्ण म्हणजे सगळे 28 हे जे आहे 28 लास्ट 28 26 25 असे आहेत, असे लेण्या आहेत पूर्ण. आणि हे सगळं पूर्ण एक स्टार्टिंग असतं बघा. इथं लेणी मी बघले तुम्हाला फोटो टाकतो, सगळे फोटो बघू शकता तुम्ही. तर आता सध्या आम्ही ना सगळे पूर्ण लेणी 28 जे लेणी आहेत ते सगळे फिरून झालेत. तुम्हाला फोटो टाकले ते फोटो बघू शकतो तुम्ही. आणि अजिंठा लेणी कशी तुम्ही आलेत का अजिंठा नक्की सांगा कमेंट करून. अजिंठा लेणी पावसाळ्यात बघण्यासारखी खूप सुंदर आहे. म्हणजे पावसाळ्यातच नाही तर उन्हाळ्यातही आल्यानंतर तुम्ही लेण्यामध्ये आतमध्ये थंडगार वाटते एकदम. आणि पावसाळ्यामध्ये ही नदी जी आहे ही नदी पूर्ण भरलेली असते पाण्याने. धबधबा ह्या वरतून जे आहे वरतून पाणी पडतं आहे आणि ही नदी वाहणारी आहे. या वरच्या ज्या आहेत नद्या वरच्या ज्या लेण्या आहेत वरच्या ह्या तुम्हाला दाखवतो बघा. ह्या ज्या लेण्या आहेत वरची झूम करून दाखव. ही सगळं म्हणजे स्टार्टिंग 1 पासून होती आणि इकडं 28पर्यंत आहेत. हे सगळं म्हणजे वानेर बिनार आहे. वानेर पण आहेत, माकड जे म्हणतात माकड. हा पूल आहे ह्या नदीला जोडणारा पूल बाहेर निघण्याचा. वरतून एक पॉईंट आहे खाली यायचा, जो की आपण इकडून ह्या साईडला येऊ शकतो. पण गाडी लावायचा एक इश्यू वाटतो जवळपास वरती. मी यातून इकडे कधी गेलो नाही तिकडे. पण खूप सुंदर बघण्यासारखं एकदम. पाचव्यामध्ये माणसाने यावा, पडायला भीती वाटली ती, पण मस्त एकदम. तुम्ही पूल पण पाहू शकता, खूप जुना पूल आहे. म्हणजे एवढाही पूल जुना आहे पण हा पूल आहे, लाकडी आहे, खालून पत्र आहे, वरतून लाकूड लावलेलं आहे जरा. ह्या लेण्या आहेत खूप थंडगार, पूर्ण बुद्धांचं आहे. आणि माणसाने बुद्धाच्या लेण्यामध्ये आल्यानंतर बुद्धांचे विचार नक्की घेऊन जावा. विचार पाहावा, बुद्ध पाहावा, बुद्ध वाचून पाहावा. इथून जायच्या वक्ती काही नका नेऊ, पण बुद्धांचे विचार नक्की घेऊन जा. बुद्धांचं पुस्तक घेऊन जावा, बुद्धांचं ग्रंथ घेऊन जावा आणि ते घरी वाचावा. थँक्यू. खाली आलेलं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही बुद्ध लेणीला व्हिजिट मारली का कमेंट करून एक नक्की सांगा. आणि तुम्हाला बुद्ध लेणी कशी वाटली ते पण एक सांगा. कमेंट करा छान छान. आणि बुद्ध लेणी पाहायला यावंच लागतं माय, बुद्धांचे विचार घ्यावंच लागतं माय. कारण बुद्ध लेणी खूप सुंदर आहे. आणि त्यावेळेस त्या काळात ती कशी कोरली असेल हा विचारसुद्धा एक मनात येतो की खतरनाक केलेलं आहे ना, विशेष नाही डायरेक्ट. इकडे काकड्या पॅनॅपल आणि ज्यूस काय म्हणजे ज्या तो एक इन मार्ग आहे आणि आउट मार्ग आहे, इकडून जाऊ शकतो आपण. हाय अरे बाबा रे, हे नको ना नको शेक खेळ काढू ना बिल्ले 2-2
निघलोय वापस अजिंठा लेणीवरून. हे बघू शकता तुम्ही अजिंठा लेणी. बॅटरी कमी झाली आपल्याची. ठीक आहे, पूर्ण अजिंठा लेणी कवर केली मोबाईलनी. मोबाईलचे पण धन्यवाद आणि मस्त एकदम वाटलं आहे. पण तुम्ही व्हिडिओला आवडला ना तर लाईक करा बरं का, विसरू नका लाईक करायला. आणि अजिंठा लेणी तुम्ही सगळेजण या माझ्या घरी, माझ्या गावाकडं. मला फोन करा जालन्यामध्ये आल्यावर, मी स्वतः तुम्हाला अजिंठा लेणी फिरवेल. शब्द आहे आपला. मी जर का गावाकडे असलो तर बुद्ध लेणी मी सर्वांना फिरवेल. बुद्ध लेणी, औरंगाबादची लेणी, बीबीचा मकबरा औरंगाबादमध्ये आणि बुद्ध लेणी अजिंठ्याची, येलोरा जसं की दौलताबादचा किल्ला पण आणि दौलताबादची लेणी पण आहे, वेरूळ लेणी. हे सगळं फिरवून या तुम्ही सगळं फिरवून. आम्ही चाललो अजिंठा फिरवून. आता आम्ही अजिंठा फिरून आलो, वर किल्ल्याने फिरून आलो सगळं. आणि पहिली गाडी गेली ती ज्यात जागा नव्हत्या म्हणून नाही. पण आम्ही आता सगळे जेवढे फिरून झालेले 28 जिल्ह्याने आहेत त्या सगळ्या फिरून झाल्या. तुम्हाला फोटो तुम्ही टाकले आधी. आणि स्टार्टिंगचं असे स्टार्टिंग अशी आहे डायरेक्ट पूर्ण बघू शकता. पूर्ण आहे अशी, म्हणजे वरती डोंगरावर तुम्ही अजून वरतून ना त्यातून म्हणजे त्या साईडला तिकडून पायऱ्या खाली यायला. तिकडून पण विजिट निघू शकतात. तिकीट वगैरे मिळतं. पण डायरेक्ट आपली गाडी ना त्या स्टॉपला जाते. मग खाली उतरत काही नाही, पण चढायची ती खूप जाणं होते. माणूस थकून जातं पार चालू जायचं. मग त्याविषयी नाही. हे खूप सुंदर आहे असं जागा बघा. केवढी मोठी पार्किंग सोय नाही इथं. गाडी टाळल्या असतात पार्किंग सोय नाही इथं. आणि पार्किंग कमी आहेत. खूप सुंदर आहे एकदम मस्त. तुम्ही या बुद्धलेणी व्हिजिट मारा एकदा. खूप सुंदर आहे बघण्यासारखी एकदम. आता सगळे आम्ही खातो काकड्या या खायला. जाम झाले सगळे 12 वाजता निघू आम्ही घरून. आता वाजलेत 6 साडेसहा वाजता झालेत. खाल्लेलं काहीच नाही. लाईट बघा हो आमचा सम्राट, जो की आपला चॅनलचा एकदम खतरनाक प्लेट रडणारा. आता रडत नाही म्हणा, चांगला एकदम हुशार बरोबर शाळेत. हॉस्टेल सोडून आला पोरगं. हे काय नाही रे, पळून येईल तो सुट्टी लिहिले. आणि हे बघा, हाय करा मित्रांनो, हाय, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक कमेंट करा. परत या असे पोरं बोलती नाही, पोरं लागते पोरं लई.